गाईज आजचा व्हिडिओ खूप हेल्पफुल आणि खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण छोटी आणि मोठी अशा दोन्ही सेंटेन्सची प्रॅक्टिस करणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला इंग्लिश डेली यूजमध्ये बोलणं खूप इझी जाईल. गाईज व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि सोबतच गाईज बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. बेल आयकन प्रेस केल्यामुळे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. आणि गाईज सबस्क्राईब जरूर करा. सबस्क्राईब करणं अगदी निःशुल्क आहे, फ्री आहे, त्याला कोणतेही कॉस्ट लागणार नाही, त्यामुळे सबस्क्राईब जरूर करा. लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेसन. विच वन कोणता. विच वन कोणता. लुक ॲट मी माझ्याकडे बघ. शो मी मला दाखव. समथिंग स्पेशल काहीतरी खास. पुट युअर हँड्स अप तुझे हात वर कर किंवा तुमचे हात वर कर किंवा सिंपल हात वर कर. आय एम फेड अप मी वैतागलो आहे. आय एम फेड अप मी वैतागलो आहे. whom do I ask मी कोणाला विचारू. whom do I ask मी कोणाला विचारू. whom म्हणजे कोणाला. ask anyone म्हणजे कोणालाही विचार. I knew it मला माहित होतं. it happens म्हणजे असं घडत असतं किंवा असं होत असतं. yes I did हो मी केलं किंवा हो मी केलं आहे. म्हणजे एखादं काम पूर्ण झालं तर तुम्ही म्हणता ना मी काम केलं आहे, तसंच हो मी केलं आहे तर त्याला सिंपल म्हणा yes I did. जर तुम्हाला म्हणायचं असेल की एखादं काम झालं तर त्यावेळेस म्हणा इट्स डन म्हणजे झालं किंवा पूर्ण झालं या अर्थाने. डोंट पॅम्पर हिम टू मच म्हणजे त्याचे खूप जास्त लाड करू नका. त्याचे खूप किंवा जास्त असे दोन्हीपैकी एक घ्या आणि लाड करू नका. क्लिअर. डज सी नो अबाउट इट तिला याबद्दल माहीत आहे का. येस आय टोल्ड हर हो मी तिला सांगितलं किंवा हो मी तिला म्हणाले. लेट मी डू इट राईट अवे मला ते लगेच करू दे. वेट इट म्हणजे वजन करा. एखाद्या गोष्टीचं वजन करा म्हणायचं असेल तर वेट इट. लुक हिअर म्हणजे इकडे बघ. डोंट लाय खोटे बोलू नकोस. से ट्रू खरं बोल किंवा खरं सांग. डू धिस हे करा. डू दॅट ते करा. स्टॉप किडिंग थट्टा करणे थांबव. जस्ट लाईक दॅट म्हणजे असंच मी असंच बोलत होतो. जस्ट लाईक दॅट आय एम टॉकिंग अशा प्रकारे. से ओपनली स्पष्ट बोल. हिअर टू म्हणजे इथे पण किंवा इथेही. हिअर टू. आणि तसंच तुम्हाला तिथेही किंवा तिथे पण असं जर म्हणायचं असेल तर देअर टू. लुक आउट बाहेर बघ. बाहेर बघ. व्हॉट एल्स कुड आय डू मी अजून किंवा आणखी काय करू शकतो किंवा मी अजून काय करू शकतो किंवा मी आणखी काय करू शकतो असं दोन्ही प्रकारे सेंटेन्सचा यूज करा. वाय डिड यू कम आउट ऑफ द रूम तू खोलीतून बाहेर का आलीस. वाय डिड यू कम आउट ऑफ द रूम. बिफोर मी माझ्या आधी. बिफोर इट म्हणजे त्यापूर्वी किंवा त्याआधी. हॅव अ फूड म्हणजे जेवण कर किंवा खा. आपण सिंपल मराठीत म्हणतो खा, त्यावेळेस हॅव अ फूड अशा प्रकारे म्हणा किंवा हॅव अ बिस्किट, हॅव अ चिप्स अशा प्रकारे याचा यूज करा गाईज तुम्ही. डोंट रश घाई करू नका. टिल टुडे आजपर्यंत
टिल टुडे, आजपर्यंत. कॅन आय हॅव दिस बुक? कॅन आय हॅव दिस बुक? मला हे पुस्तक मिळेल का? आय डोंट नो. आय डोंट नो, मला माहीत नाही. आय डोंट नो, मला माहीत नाही. आर यू सेईंग दिस? आर यू सेईंग दिस? हे तू म्हणत आहेस? म्हणजे एखादी गोष्ट काहीतरी कोणीतरी बोलतं पण त्याच्याकडनं त्या गोष्टीची अपेक्षा नाही, त्यावेळेस आपण म्हणतो अरे हे तू बोलतोयस, त्यावेळेस तुम्ही हे सेंटेन्स यूज करा. आर यू सेईंग दिस? आर यू सेईंग दिस? फ्रॉम व्हेअर टू व्हेअर? फ्रॉम व्हेअर टू व्हेअर? कुठून कुठपर्यंत? फ्रॉम व्हेअर टू व्हेअर. व्हेन विल यू रीच? व्हेन विल यू रीच? तू कधी पोहोचशील किंवा तू कधी पोहोचणार? व्हेन विल यू रीच? देअर इज नो वन हिअर? देअर इज नो वन हिअर? इथे कोणीही नाही. देअर इज नो वन हिअर. वेल डन? वेल डन, कीप इट अप. वेल डन, कीप इट अप. शाबास, चालू ठेव. गाईज हे सेंटेन्स आहे, खास करून तुम्ही मुलांना, एखादी गोष्ट मुलं चांगली करत असतील तर त्यांना मोटिवेट करण्यासाठी हे सेंटेन्स तुम्ही बोलू शकता की वेल डन, कीप इट अप. छान करतोयस, करत राहा. नोबडी कॅन स्टॉप मी? नोबडी कॅन स्टॉप मी? मला कोणीही थांबवू शकत नाही किंवा मला कोणीही रोखू शकत नाही. वेअर वर यू यस्टरडे? वेअर वर यू यस्टरडे? तू काल कुठे होतास? आय वॉज आउट यस्टरडे. आय वॉज आउट यस्टरडे? मी काल बाहेर होतो. आय वॉज आउट यस्टरडे? मी काल बाहेर होतो. कॅन आय ट्राय धिस ऑन? कॅन आय ट्राय धिस ऑन? मी हे घालून बघू शकतो का? समजा तुम्ही शॉपिंगला गेला आहात कुठेतरी मॉलमध्ये, तुम्ही ते पुढच्याला विचारता की बाबा मी हे घालून बघू शकतो का, त्यावेळेस हे सेंटेन्स यूज करा. कॅन आय ट्राय धिस ऑन? कॅन आय ट्राय धिस ऑन? पे अटेन्शन? पे अटेन्शन, लक्ष द्या. व्हॉट आर यू डुईंग टुडे? व्हॉट आर यू डुईंग टुडे? आज तू काय करत आहेस? वेअर इज ही सिटिंग? वेअर इज ही सिटिंग? तो कुठे बसला आहे? यू डोंट गो एनीव्हेअर? यू डोंट गो एनीव्हेअर? तू कुठेही जाऊ नकोस. यू डोंट गो एनीव्हेअर? तू कुठेही जाऊ नकोस. सी वेंट? सी वेंट, ती गेली. जर तुम्हाला म्हणायचं असेल की तो गेला तर ही वेंट, अशा प्रकारे इथं तुम्ही म्हणजे तुमचं सेंटेन्स बोलू शकता, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते. लुक आउट? लुक आउट, बाहेर बघ. हुज हाऊस? हुज हाऊस, कोणाचं घर? हुज हाऊस, सिंपल हे कोणाचं घर आहे? हुज हाऊस इज धिस किंवा हुज हाऊस, अशा प्रकारे. जॉईन मी? जॉईन मी, माझ्यासोबत सामील व्हा किंवा माझ्यासोबत या. मूव क्विकली? मूव क्विकली, पटकन हलव. सिट क्वाइटली? सिट क्वाइटली, शांत बसा. गो डाऊन? गो डाऊन, खाली जा. डोंट फाईट? डोंट फाईट, भांडू नका. लेट मी डू माय वर्क? लेट मी डू माय वर्क, मला माझं काम करू द्या. लेट मी डू माय वर्क, मला माझं काम करू द्या. व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट? व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट, तू काय बोलत आहेस किंवा तू कशाबद्दल बोलत आहेस. दोन्ही प्रकारे या सेंटेन्सचा तुम्ही यूज करू शकता. आय एम लिव्हिंग टुमॉरो? आय एम लिव्हिंग टुमॉरो, मी उद्या जात आहे किंवा मी उद्या निघत आहे. व्हॉट डू यू वॉन्ट फ्रॉम मी? व्हॉट डू यू वॉन्ट फ्रॉम मी, तुला माझ्याकडनं काय पाहिजे किंवा तुला माझ्याकडनं काय हवं आहे. व्हॉट डू यू वॉन्ट फ्रॉम मी. आय डोंट नीड टू एक्सप्लेन यू एव्हरीथिंग? आय डोंट नीड टू एक्सप्लेन यू एव्हरीथिंग, मला तुला सर्व काही समजावून सांगण्याची गरज नाही. आय डोंट नीड टू एक्सप्लेन यू एव्हरीथिंग. आय डीड अ लॉट ऑफ वर्क यस्टरडे? आय डीड अ लॉट ऑफ वर्क यस्टरडे, काल मी खूप काम केलं. आपण बऱ्याचदा म्हणतो ना, अरे माझं काल खूप काम केलं मी किंवा माझं काल खूप काम झालं. आय डीड अ लॉट ऑफ वर्क यस्टरडे. डोंट लेट हिम डू धिस? डोंट लेट हिम डू धिस, त्याला हे करू देऊ नका. आय स्लेप्ट? आय स्लेप्ट, मी झोपलो. आय स्लेप्ट, मी झोपलो. व्हॉट इज हॅपनिंग हिअर? व्हॉट इज हॅपनिंग हिअर, इथे काय चाललं आहे किंवा काय चाललंय. सिंपल, व्हॉट इज हॅपनिंग हिअर. गो बॅक? गो बॅक, परत जा किंवा मागे जा, अशा दोन्ही यात आणि गो बॅकचा यूज करा. सी यू? सी यू,
म्हणजे भेटूया किंवा पुन्हा भेटू म्हणजे सी यू. आय विल कॉल यू इन अ कपल ऑफ डेज. आय विल कॉल यू इन अ कपल ऑफ डेज. मी तुला 1-2 दिवसात कॉल करेन किंवा मी तुला 1-2 दिवसात फोन करेन. गाईज आय विल हे आय विलचं कॉन्ट्रॅक्शन आहे. तुम्ही आय विल पण म्हणू शकता, पण गाईज आय विल म्हटल्यामुळे काय होतं की पुढच्यावर आपलं चांगलं इम्प्रेशन पडतं, म्हणून आय विल म्हणलेलं बेटर राहील. टॉक टू यू लेटर. टॉक टू यू लेटर नंतर बोलू किंवा मी तुझ्याशी नंतर बोलतो अशा प्रकारे. व्हॉट कॅन आय डू फॉर यू. व्हॉट कॅन आय डू फॉर यू. तुझ्यासाठी मी काय करू शकतो. तुझ्यासाठी मी काय करू शकतो. डिड यू गेट माय पॉईंट. डिड यू गेट माय पॉईंट. तुला माझा मुद्दा समजला का. आपण काहीतरी डिस्कशन करत आहोत त्यावेळेस पुढच्याला म्हणतो की अरे तुला माझं म्हणणं समजलं आहे का. त्यावेळेस हे सेंटेन्स यूज करा. डिड यू गेट माय पॉईंट. तुला माझा मुद्दा समजला आहे का. यू डोंट लिसन टू मी. यू डोंट लिसन टू मी. तू माझं ऐकत नाहीस. यू डोंट लिसन टू मी. दे थिंक दॅट वी आर रॉंग. दे थिंक दॅट वी आर रॉंग. त्यांना वाटतं की आपण चुकीचे आहोत. दे थिंक दॅट वी आर रॉंग. डिड यू डू द शॉपिंग. डिड यू डू द शॉपिंग. तू शॉपिंग केलीस का किंवा तू खरेदी केलीस का. नो आय डिडंट हॅव टाईम. नो आय डिडंट हॅव टाईम. नाही मला वेळ नव्हता. नो आय डिडंट हॅव टाईम. मला वेळ नव्हता. विल यू गो देअर. विल यू गो देअर. तू तिकडे जाणार का. आपण विचारतो तू तिकडे जाणार का. विल यू गो देअर. इट्स ऑल युअर डुईंग. इट्स ऑल युअर डुईंग. हे सगळं तू केलं आहेस किंवा ही सगळी तुझी कर्तृत्व आहे. आपण बऱ्याचदा म्हणतो ना हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे, तुझी कर्तृत्व आहे किंवा हे तू केलंस. ह्या सगळ्या सेंटेन्ससाठी हे सेंटेन्स यूज करा. इट्स ऑल युअर डुईंग. इट्स ऑल युअर डुईंग. ही इज कमिंग टू अस. ही इज कमिंग टू अस. तो आपल्याकडे येत आहे. आय विल बी रेडी. आय विल बी रेडी. मी तयार होईल किंवा मी तयार असेल. अशा दोन्ही प्रकारे बोला गाईज. डू युअर वर्क युअर सेल्फ. डू युअर वर्क युअर सेल्फ. स्वतःचे काम स्वतः करा. आर यू अँग्री फॉर नथिंग. आर यू अँग्री फॉर नथिंग. तू काही कारण नसताना रागवत आहेस. आय डिडंट ईट एनिथिंग. आय डिडंट ईट एनिथिंग. मी काही खाल्लं नाही. बऱ्याचदा मुलं स्कूलमधून आलं की आपण विचारतो की व्हॉट डिड यू ईट. व्हॉट डिड यू ईट. तू काय खाल्लं. मुलं म्हणतात आय डिडंट एनिथिंग म्हणजे मी काही खाल्लं नाही. अशा प्रकारे तुम्ही याचं कॉन्व्हर्सेशनमध्ये सुद्धा यूज करू शकता. ही हॅज जस्ट गॉन. ही हॅज जस्ट गॉन. तो आत्ताच गेला आहे किंवा तो नुकताच गेला आहे. अशा प्रकारे. स्टॉप थिंकिंग अबाउट हिम. स्टॉप थिंकिंग अबाउट हिम. त्याबद्दल विचार करणं सोडून दे. स्टॉप थिंकिंग अबाउट हिम. आय एम हिअर. आय एम हिअर किंवा आय एम कमिंग. आय एम हिअर किंवा आय एम कमिंग म्हणजे मी आले. तुम्हाला जेव्हावेळेस मी आले असं म्हणायचं असतं त्यावेळेस तुम्ही दोन्हीपैकी एका सेंटेन्सचा यूज करा. आय एम हिअर किंवा आय एम कमिंग. एम म्हणजे आय एम. क्लिअर गाईज. फील अ बीट शाय. फील अ बीट शाय. थोडी लाज वाटू दे. आपण बऱ्याचदा सेंटेन्स बोलत असतो मराठीमध्ये की थोडी लाज वाटू दे तुला. तशाच प्रकारचा सेंटेन्स आहे फील अ बीट शाय. फील अ बीट शाय. वेन विल यू मीट. वेन विल यू मीट. तू केव्हा भेटणार किंवा तू केव्हा भेटशील. वेन विल यू मीट. आय केम स्ट्रेट हिअर. आय केम स्ट्रेट हिअर. मी सरळ इथे आलो. आय केम स्ट्रेट हिअर. मी सरळ इथे आलो. डोंट स्टॉप हिम. डोंट स्टॉप हिम. डोंट स्टॉप हिम. त्याला थांबवू नकोस. काही जी छोटी छोटी सेंटेन्स आहेत तुम्ही ते डेली यूजमध्ये यूज करून इंग्लिश बोलण्याची सुरुवात नक्कीच करू शकता. दॅट्स इनफ. दॅट्स इनफ म्हणजे खूप झालं. आपण बऱ्याचदा बोलतो ना की तुझं आता खूप झालं. त्यावेळेस हे सेंटेन्स यूज करा. दॅट्स इनफ. फॉर होम. फॉर होम कोणासाठी. ॲज यू विश किंवा ॲज यू प्रिफर किंवा ॲज यू लाईक. ॲज यू विश, ॲज यू प्रिफर किंवा ॲज यू लाईक या तिन्ही सेंटेन्सपैकी एक सेंटेन्स तुम्ही जशी तुझी इच्छा किंवा जशी तुझी मर्जी यासाठी तुम्ही यूज करू शकता. ॲज यू विश, ॲज यू प्रिफर, ॲज यू लाईक या तिन्ही सेंटेन्सपैकी एक सेंटेन्स तुम्ही जशी तुझी इच्छा किंवा जशी तुझी मर्जी यासाठी तुम्ही यूज करू शकता. गेट लॉस्ट. गेट लॉस्ट.
चालता हो किंवा तुझं तोंड काळं कर म्हणजेच गेट लॉस्ट. दॅट्स वाय. दॅट्स वाय म्हणजे म्हणून. बऱ्याचदा म्हणतो की म्हणून मी हे केलं, दॅट्स वाय मी हे केलं. अशा प्रकारे छोट्याशा सेंटेन्सचा तुम्ही इंग्लिश बोलण्यासाठी नक्कीच यूज करा. समटाइम्स ऑर द अदर. समटाइम्स ऑर द अदर म्हणजे कधी ना कधी, यासाठी समटाइम्स ऑर द अदरचा यूज करायचा आहे. तसंच समथिंग ऑर द अदर. समथिंग ऑर द अदर म्हणजे काही ना काही. समथिंग म्हणजे काही, तर त्यासाठी समथिंग ऑर द अदर काही ना काही. समडे. समडे म्हणजे एक ना एक दिवस किंवा एखाद्या दिवशी किंवा कधीतरी, या तिन्ही अर्थांनी तुम्ही समडेचा यूज करू शकता. समवेअर. समवेअर कुठेतरी. मला कुठेतरी बाहेर जावं वाटतंय, मला समवेअर कुठेतरी जावंसं वाटतंय, अशा प्रकारे तुम्ही इंग्लिश बोला. वन अँड ओनली. वन अँड ओनली एकमेव. ही एकमेव गोष्ट आहे. दिस इज अ वन अँड ओनली थिंग्स. अशा प्रकारे तुम्ही वन अँड ओनलीचा तुम्ही नक्की यूज करा. नथिंग मोर. नथिंग मोर अजून काही नाही. वेअर ऑन. वेअर ऑन कुठे. सिंपल कुठे विचारायचं असेल तर त्यासाठी तुम्ही सिंपल वेअर किंवा वेअर ऑन असं दोन्ही प्रकारे तुम्ही विचारू शकता. जस्ट लाईक दॅट. जस्ट लाईक दॅट अगदी तसाच. मला तसंच पेन पाहिजे. जस्ट लाईक दॅट मला पेन पाहिजे असं तुम्ही जस्ट लाईक दॅटचा इंग्लिश बोलण्यासाठी यूज करा. कीप इट अप. कीप इट अप करत राहा. एखाद्याला काहीतरी तो चांगलं काम करतोय, त्याला तुम्हाला प्रोत्साहन द्यायचं आहे, त्याला तुम्हाला प्रेज करायचं आहे, त्यावेळेस तुम्हाला कीप इट अप म्हणजे करत राहा, तो छान करतो याचा अर्थ असा होतो. बाय हार्ट. बाय हार्ट म्हणजे मनापासून. बाय हार्ट मनापासून. कम्प्लिटली रॉंग. कम्प्लिटली रॉंग. कम्प्लिटली रॉंग म्हणजे एकदम चुकीचं. तुझं हे म्हणणं एकदम चुकीचं आहे असं ज्यावेळेस मराठीमध्ये म्हणता की तुझं हे म्हणणं कम्प्लिटली रॉंग आहे, अशा प्रकारे बोला गाईज. वन मोर थिंग. वन मोर थिंग आणखी किंवा अजून एक गोष्ट. आपण काहीतरी बोलतो आणि त्याला म्हणतो की अजून एक गोष्ट तुला सांगतो, त्यावेळेस सिंपल म्हणा की वन मोर थिंग, मी तुला एक सांगतो, अशा प्रकारे. कम वॉट मे. कम वॉट मे जे होईल ते होईल. जे होईल ते होईल मी हे करणार. कम वॉट मे मी हे करणार, अशा प्रकारे. व्हॉट्स न्यू. व्हॉट्स न्यू नवीन काय. नेवर माइंड. नेवर माइंड काही हरकत नाही. लिसन केअरफुली. लिसन केअरफुली लक्षपूर्वक ऐक. एखादी गोष्ट लक्षपूर्वक ऐक असं म्हणायचं असेल तर लिसन केअरफुली असं म्हणा. स्टे अवे. स्टे अवे दूर राहा. एखाद्या गोष्टीपासून दूर राहा म्हणजे स्टे अवे. गो अहेड. गो अहेड पुढे जा. ऑल ऑफ सडन. ऑल ऑफ सडन अचानकपणे. हे अचानकपणे घडलं. ऑल ऑफ सडन हे घडलं, अशा प्रकारे. मीट मी देअर. मीट मी देअर मला तिथे भेट. इट जस्ट द बिगिनिंग. इट जस्ट द बिगिनिंग ही तर फक्त सुरुवात आहे. आपण बोलताना बोलतो की ही तर फक्त सुरुवात आहे, त्यावेळेस हे सेंटेन्स यूज करा. इट जस्ट द बिगिनिंग. लाईक वाईज. लाईक वाईज अशा प्रकारे. मला अशा प्रकारे काम करायचं आहे. लाईक वाईज मी हे करणार आहे, अशा प्रकारे. इन शॉर्ट. इन शॉर्ट थोडक्यात. इन शॉर्ट सांगायचं तरी असं किंवा इन शॉर्ट मी तुम्हाला हे सांगतो, अशा प्रकारे इन शॉर्टचा यूज करा. ॲज वेल ॲज म्हणजे तसंच. ॲज वेल ॲज तसंच. मला हे पण करायचं आहे, ॲज वेल ॲज मला हे पण करायचं आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी एकत्र ज्यावेळेस सांगता त्यावेळेस तुम्ही ते दोन्ही गोष्टी एकत्र सांगताना ॲज वेल ॲजचा नक्कीच यूज करू शकता. वाईप आउट. वाईप आउट पुसून टाकणे. बोर्डवर काहीतरी लिहिलं आहे आणि तुम्ही म्हणता की ते पुसून टाक, त्यावेळेस म्हणा सिंपल वाईप आउट इट. फाइंड द सोल्युशन. फाइंड द सोल्युशन उपाय शोधा किंवा त्यावर उपाय शोधा, अशा दोन्ही अर्थांनी तुम्ही फाइंड द सोल्युशन याचा यूज करू शकता. डोंट टेल अदर्स. डोंट टेल अदर्स दुसऱ्यांना सांगू नकोस. काहीतरी सिक्रेट आहे, तुम्ही म्हणता की दुसऱ्यांना सांगू नको,
त्यावेळेस म्हणा की डोंट टेल अदर्स, डोंट टेल अदर्स. टेक दॅट डाऊन, टेक दॅट डाऊन, ते खाली घे. इट विल डू, इट विल डू, हे चालेल. स्टॉप टॉकिंग, स्टॉप टॉकिंग, बोलणं बंद कर किंवा थांबव, या दोन्ही अर्थाने स्टॉप टॉकिंगचा तुम्ही यूज करा. डोंट रुईन, डोंट रुईन, खराब करू नकोस. कम फॉरवर्ड, कम फॉरवर्ड, पुढे या. स्टे आउट ऑफ धिस, स्टे आउट ऑफ धिस, यापासून दूर राहा. एखाद्या गोष्टीपासून दूर राहा असं सांगायचं असेल तर स्टे आउट ऑफ धिसचा यूज करा. व्हॉट फॉर, व्हॉट फॉर, कशासाठी, म्हणजेच व्हॉट फॉर. आय ॲम लिव्हिंग, आय ॲम लिव्हिंग, मी निघत आहे. सेंड समवन, सेंड समवन, कोणाला तरी पाठव. सेंड समवन, आपण बोलतो ना कोणाला तरी पाठव, त्यावेळेस सिंपल म्हणा की सेंड समवन. कॅरी धिस, कॅरी धिस, हे घेऊन चल. चूज वन, चूज वन, एक निवड. ही रिफ्युज्ड, ही रिफ्युज्ड, त्याने नकार दिला. एखादी गोष्ट करण्यासाठी कोणी नकार दिला तर त्याला सिंपल तुम्ही म्हणा की ही रिफ्युज्ड, किंवा सी रिफ्युज्ड पण असू शकतं, किंवा दे रिफ्युज्ड पण असू शकतं. जसं तुम्ही सेंटेन्स बोलाल तशाप्रमाणे तुम्ही ही, सी, इट किंवा दे, वी याचा तुम्ही यूज करा. आस्क एनीवन, आस्क एनीवन, कोणाला तरी विचार किंवा कोणालाही विचार. स्पीक क्लिअरली, स्पीक क्लिअरली, स्पष्टपणे बोल. स्पीक क्लिअरली, स्पष्टपणे बोल. प्रे टू गॉड, प्रे टू गॉड, देवाला प्रार्थना कर. डोंट गिव अप, डोंट गिव अप, हार मानू नको. यू आर इनफ, यू आर इनफ, म्हणजे तुझं पुरे किंवा तुझं बस. कोणीतरी जास्त समोरचं खूप काही बोलत आहे किंवा तुम्हाला ते नको आहे, त्यावेळेस म्हणा की यू आर इनफ नाव, म्हणजे तू आता बस कर. अशा प्रकारे तुझं बस कर किंवा तू बस कर. बी सिरियस, बी सिरियस, गंभीर व्हा. डोंट पॅनिक, डोंट पॅनिक, घाबरू नका किंवा घाबरून जाऊ नको, या दोन्ही अर्थाने डोंट पॅनिकचा यूज करा. वेट इन लाईन, वेट इन लाईन, रांगेत वाट पहा किंवा रांगेत थांब, अशा अर्थाने वेट इन लाईनचा यूज करायचा आहे. टेक इट बॅक, टेक इट बॅक, हे वापस घ्या किंवा हे परत घ्या, म्हणजेच टेक इट बॅक. गाईज तुम्हाला असेच व्हिडिओ आवडत असतील तर गाईज व्हिडिओला लाईक जरूर करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि सोबतच गाईज जे बेल आयकन आहे त्याला सुद्धा प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. शॅल आय ओपन, शॅल आय ओपन, मी हे उघडू का. असिस्ट मी, असिस्ट मी, मला मदत कर, किंवा त्याला तुम्ही हेल्प मी सुद्धा म्हणू शकता, पण नवीन एक वर्ड म्हणून असिस्ट मीचा सुद्धा नक्की यूज करा. आय आस्क्ड यू, आय आस्क्ड यू, मी तुला विचारलं. आस्क्ड म्हणजे विचारणे. डोंट इंटरफिअर, डोंट इंटरफिअर, म्हणजे ढवळाढवळ करू नको किंवा हस्तक्षेप करू नको. बऱ्याचदा म्हणतो ना तू माझ्या या गोष्टीमध्ये ढवळाढवळ करू नको, त्यावेळेस हे सिंपल सेंटेन्स यूज करा. डोंट इंटरफिअर. स्टॉप इट, स्टॉप इट, हे थांबव किंवा हे बस कर, किंवा अशा प्रकारे तुम्ही या सेंटेन्सचा यूज करा. क्लोज इट, क्लोज इट, बंद कर. करेक्ट इट, करेक्ट इट, एखादी चूक असेल किंवा एखादी गोष्ट असेल तर त्याला दुरुस्त कर म्हणायचं असेल तर तुम्ही त्याला सिंपल म्हणा करेक्ट इट. दॅट्स इट, दॅट्स इट, म्हणजे बस एवढंच किंवा सिंपल बस, या दोन्ही अर्थाने दॅट्स इटचा यूज करायचा आहे. 2 more days, 2 more days, अजून 2 दिवस. जर तुम्हाला सांगायचं असेल की 2 दिवस अजून मला सुट्टी हवी आहे, त्यावेळेस सिंपल म्हणा 2 more days सुट्टी पाहिजे, अशा प्रकारे. आय डिडंट गेट इट, आय डिडंट गेट इट, मला हे समजलं नाही. आय रिकॉल्ड, आय रिकॉल्ड, मला आठवलं. आय मीन इट, आय मीन इट, म्हणजे मी खरंच करेन किंवा मी खरंच असं करेन. तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की आय मीन इट, तू माझ्याकडं तू दुर्लक्ष करू नको. डोंट अंडर एस्टिमेट मी, आय मीन इट, म्हणजे तू मला अंडर एस्टिमेट करू नको, मी हे करेनच किंवा असं करेन. म्हणजेच आय मीन इट, मी असंच करेन, मी खरंच असं करेन किंवा मी खरंच करेन, अशा प्रकारे.
हॅव अनादर वन, हॅव अनादर वन, अजून एक घ्या किंवा अजून एक घे, अशा प्रकारे काय सांगायचे आहे ते बोल, अशा प्रकारचं सेंटेन्स. म्हणजे सेंटेन्स ऐकून काय, तुला काय बोलायचे आहे ते सांग. टेल मी व्हॉट यू वॉन्ट टू टॉक, टेल मी व्हॉट यू वॉन्ट टू टॉक. गाईस, आपण असे सेंटेन्स आले की थोडी कन्फ्यूज होतो. आता सांग, टेल मी, तुला काय बोलायचं आहे, व्हॉट यू वॉन्ट टू टॉक, अशा दोन छोट्या सेंटेन्सचा आपण एक मोठं सेंटेन्स बनवलं आहे. क्लिअर? हो, मी आत्ताच फ्री झालो. येस, आय जस्ट गॉट फ्री, येस, आय जस्ट गॉट फ्री. गाईज, आत्ताच साठी जस्टचा यूज करायचा आहे. हे पुस्तक वाचायला मला 2 दिवस लागले. इट टूक मी 2 days टू रीड धिस बुक, इट टूक मी 2 days टू रीड धिस बुक. आय होप गाईज तुम्हाला हे समजत असेल. आज रविवार आहे, त्याला झोपू दे. बऱ्याचदा संडेला आपण हे सेंटेन्स बोलतो. संडे टुडे, लेट हिम स्लीप, इट्स संडे टुडे, लेट हिम स्लीप. बघा काही छोट्या 2 सेंटेन्सच आपण एक मोठं सेंटेन्स केलेलं आहे आणि अशीच सेंटेन्स डेली यूजमध्ये बोलली जातात. मला पण आज सुट्टी आहे, पण मी तर लवकर उठलो. इवन आय एम ऑन ऑफ टुडे, बट आय वोक अप अर्ली. इवन आय एम ऑन ऑफ टुडे, बट आय वोक अप अर्ली. गाईज, ऑफ टुडे म्हणजे सुट्टी, मला सुट्टी आहे. जे जॉब, पाणी वाहत आहे, नळ बंद कर, म्हणजे पाणी बादली भरली आहे आणि त्यावेळेस तुम्ही सांगता की मुलांना की पाणी बादलीतून वाहत आहे, तू नळ बंद कर. पण आपण जनरली काय म्हणतो, अरे पाणी वाहत आहे, नळ बंद कर. असं सेंटेन्स आहे. द वॉटर इज रनिंग ओव्हर, टर्न ऑफ द टॅप. द वॉटर इज रनिंग ओव्हर, टर्न ऑफ द टॅप. द वॉटर इज रनिंग ओव्हर, टर्न ऑफ द टॅप. शेजारची मुलं खूप आवाज करतात. द चिल्ड्रन नेक्स्ट डोअर मेक अ लॉट नॉईज. द चिल्ड्रन नेक्स्ट डोअर मेक अ लॉट नॉईज. गाईज, नेक्स्ट डोअर म्हणजे शेजारची. खरं तर मला काही दिवसापासून तीव्र डोकेदुखी आहे. ॲक्च्युली आय हॅव गॉट अ सिव्हिअर हेडेक फॉर अ फ्यू डेज. ॲक्च्युली आय हॅव गॉट अ सिव्हिअर हेडेक फॉर अ फ्यू डेज. गाईज, ॲक्च्युली म्हणजे खरं तर किंवा खरं पाहता, अशा दोन्ही अर्थाने यूज करायचं आहे. हेडेक म्हणजे डोकेदुखी आणि सिव्हिअर म्हणजे तीव्र. फॉर अ फ्यू डेज, फॉर अ फ्यू डेज म्हणजे काही दिवसापासून. रात्री झोपायच्या आधी डोकं दुखतं किंवा रात्री झोपायच्या आधी दुखतं, आपण सिंपल असंच बोलतो. पेन मोस्टली ऑकर ॲट नाईट जस्ट बिफोर आय गो टू बेड. पेन मोस्टली ऑकर ॲट नाईट जस्ट बिफोर आय गो टू बेड. गाईज, लक्षात ठेवा, मराठीचे जे सेंटेन्स आहेत त्याचे वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन होत नाही. आपण पूर्ण सेंटेन्सचा एक मिनिंग असतो, तो मिनिंग समजून आपल्याला इंग्लिशमध्ये त्याचं ट्रान्सलेट करायचं असतं. एवढं लक्षात घ्या. बरीच सेंटेन्स असे आहेत की त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की अरे हे तर मराठीतला वर्ड इथे आला नाही, पण इथे तर हा वेगळा वर्ड आला आहे किंवा त्याच्या रिलेटेड आला आहे, किंवा असा कोणताही वर्ड मराठीत नाही पण इथे हा यूज केला आहे, असं नाही आहे. एक पूर्ण सेंटेन्सचा अर्थ समजून आपण त्याचं ट्रान्सलेशन करायचं आहे. असो किंवा ठीक आहे, माझ्याबरोबर ये किंवा माझ्याबरोबर या. एनिवेज कम विथ मी. एनिवेज कम विथ मी. गाईज, बऱ्याचदा आपण काहीतरी बोलत असतो, आपण ते म्हणतो की तो विषय राहू दे, चल आता जाऊ दे, असो जे काय झालं ते असो, माझ्याबरोबर ये, चल किंवा माझ्याबरोबर ये, अशा प्रकारचे सेंटेन्स. एनिवेज कम विथ मी. एनिवेज कम विथ मी. काही खास नाही, जेवण बनवत आहे किंवा काही खास नाही, मी जेवण बनवत आहे. नथिंग स्पेशल, आय एम प्रिपेरिंग फूड. नथिंग स्पेशल, आय एम प्रिपेरिंग फूड. मी पुन्हा उजळणी केली तेव्हा मला कुठे हे समजलं किंवा मी पुन्हा वाचलं तेव्हा कुठे मला हे समजलं. आय रिवाइज्ड देन फायनली आय कुड अंडरस्टँड. आय रिवाइज्ड देन फायनली आय कुड अंडरस्टँड. मला तू खूप आवडतेस, हे मी तुला सांगू शकलो नाही. आय कुडंट एव्हर से दॅट आय लाईक यू सो मच. आय कुडंट एव्हर से दॅट आय लाईक यू सो मच. वाईट वाटून घेऊ नकोस, मला जे वाटलं तेच मी बोललो. डोंट माइंड, ओके, आय जस्ट सेड व्हॉट आय फेल्ट. डोंट माइंड, ओके, आय जस्ट सेड व्हॉट आय फेल्ट. मला वाटतं निघायला हवं. आय थिंक आय मस्ट लीव नाव.
आय थिंक आय मस्ट लीव नाव. लीव नाव म्हणजे आता निघायला हवे अशा अर्थाने. कधीतरी वेळ मिळेल तेव्हा भेटायला येईन. कधीतरी वेळ मिळेल तेव्हा भेटायला येईन. I'll come to see you sometime whenever I'll get time. I'll come to see you sometimes whenever I'll get time. गाईज इथे आयलचा अर्थ होतो आय विल. आयल हे आय विलचं कॉन्ट्रॅक्शन आहे. तसंच खाली जे आय विल दोन्हीचाही आय विलच असा अर्थ होतो. तिला सांग मी 5 मिनिटात येतोय किंवा तिला सांग मी 5 मिनिटात येत आहे. टेल हर आय एम कमिंग इन 5 मिनिट. टेल हर आय एम कमिंग इन 5 मिनिट. टेल हर आय एम कमिंग इन 5 मिनिट. कदाचित ती गेली असेल, तिला कॉल करून बघ. मे बी सी माइट हॅव लेफ्ट. बाय द वे कॉल हर अप. मे बी सी माइट हॅव लेफ्ट. बाय द वे कॉल हर अप. कॉल हर अप म्हणजे फोन करून बघ. मे बी म्हणजे कदाचित. आई कुठे गेली आहे माहीत आहे का? डू यू नो वेअर मॉम हॅज गॉन. डू यू नो वेअर मॉम हॅज गॉन. मी सगळीकडे पाहिलं आहे, मम्मी कुठेच नाही. आय सॉ एव्हरीवेअर. सी इज नोवेअर. आय सॉ एव्हरीवेअर. सी इज नोवेअर. मला माहीत आहे तू खुश नाही आहेस. अशा प्रकारचे सेंटेन्स. आय नो मेट यू आर नॉट हॅपी विथ इट. आय नो मेट यू आर नॉट हॅपी विथ इट. मी काम करत आहे आणि थोडा व्यस्त आहे किंवा थोडा बिझी आहे. आय एम वर्किंग अँड अ बीट बिझी. आय एम वर्किंग अँड अ बीट बिझी किंवा आय एम वर्किंग अँड अ बीट बिझी. एमचा अर्थ होतो आय एमचं कॉन्ट्रॅक्शन. आय एमचं कॉन्ट्रॅक्शन एम. हद्द झाली, तुला तर ओळखता पण येत नाही किंवा बरोबर नाही आहे तुला ओळखता येत नाही अशा प्रकारे. नॉट फेअर कांट यू रेकग्नाइज. नॉट फेअर कांट यू रेकग्नाइज. तू कुठे आहेस, हा तुझा नंबर आहे का? वेअर आर यू इज इट युअर नंबर. वेअर आर यू इज इट युअर नंबर. मी तुला सगळीकडे शोधलं आणि तुझा फोनही बंद होता. आय सर्चड यू एव्हरीवेअर इवन युअर फोन वॉज स्विच्ड ऑफ. आय सर्चड यू एव्हरीवेअर इवन युअर फोन वॉज स्विच्ड ऑफ. मी मेसेज पण केला पण तू एकही रिप्लाय द्यायची तसदी घेतली नाही किंवा तू एकही रिप्लाय दिलेला नाही आहे. आय इवन मेसेज्ड बट यू डिडंट इवन बॉदर टू रिप्लाय वन्स. आय इवन मेसेज्ड बट यू डिडंट इवन बॉदर टू रिप्लाय वन्स. म्हणजे मी तुला मेसेज केला पण तू एकदाही मेसेज केला नाही, मला परत मेसेज केला नाही किंवा परत मेसेज करण्याची त्रासही घेतला नाही अशा प्रकारची सेंटेन्स. अगं मला आठवलं, तिने मला सांगितलं होतं की मी बाजारात जाईन. ओ आय रिमेंबर सी हॅड टोल्ड मी दॅट सी वूड गो टू मार्केट. ओ आय रिमेंबर सी हॅड टोल्ड मी दॅट सी वूड गो टू मार्केट. गाईज बघा 2-3 सेंटेन्सचं मिळून एक सेंटेन्स आपण बनवला आहे आणि एकच ह्याच्यात बोलण्याचा तो प्रयत्न केलेला आहे. याच्यात जास्त अवघड नाही आहे. तुम्ही जर याची प्रॅक्टिस करत राहिला तर 100% तुम्हाला खूप इझिली अशीच मोठी मोठी सेंटेन्स तुम्ही बोलू शकणार आहात. हरकत नसेल तर मी काही बोलू का? कॅन आय से समथिंग प्लीज डोंट माइंड. कॅन आय से समथिंग प्लीज डोंट माइंड. तुझी हरकत नसेल तर मी काही बोलू का?